कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे समज माझ्या सूर्यासोबतच का होते आणि ती पोरगी माझ्या सूर्याचे पैसे घेऊन का पळून गेली? नाही, हे सगळं दिसतंय तितकं सोपं नाही। का त्या पोरीला जालिंदरनं तर पाठवलं नसेल, पण तो हे समज का करतोय काय कळायलाच मार्ग नाही बघा। आणि यातलं सूर्याला बी काही ठाव नाही आणि मी सूर्यासमोर जाऊ शकत नाही। त्या पोरीची पोलिसात तक्रार केली तर, पण ती कुठली कोण मलाच ठाव नाही, तर मी पोलिसांना तरी काय सांगणार? नाही नाही, काहीतरी उपाय शोधायलाच पाहिजे। त्या पोरीला हुडकून सूर्याचे पैसे त्याला मिळवून द्यायलाच पाहिजे मला। मी माझ्या पोरांना असं एकटं नाही सोडणार, त्यांना त्यांचं घर मिळवून द्यायलाच पाहिजे। मला काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे। सूर्या, नेमकं काय चालू आहे तुझ्या डोक्यात? पुढे काय करायचं ठरवलंयस तू? काही सांगणारस का? काहीच कळायला मार्ग नाही तुझं, पण मला एक कळणं झालंय, ती 5 लाखांची बॅग घरातनं गेलीच कशी? आता जर 5 लाखांची सोय झाली नाही तर काय करायचं? पण घरातनं पैशाची बॅग गायब होणं ही काही साधी गोष्ट नाहीये सूर्या। हो तुझं मला सगळं कळते, पण ती बॅग आता शोधू कशी ते कळणं झालंय मला। अगं मी एकटा असतो तर ठीक आहे, पण तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे माझ्यावर तुळजा। काय करू मी? मला हार म्हणून नाही चालणार। अगं घर म्हणजे माझ्यासाठी फक्त घर नाही, या घराची नाळ जोडली गेली माझ्याशी। या घरातनं बाहेर पडणं म्हणजे माझा जीव गेल्यासारखं आहे। अगं हे बघ, तू काळजी नको करूस, देवी आई आपल्या पाठीशी आहे ना, सापडेल, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल बघ। पण तुझं असं गाळ वागून देवीच्या कृपेची वाट बघत बसण्याच्यात काहीच अर्थ नाही अगं। आपणच आपली मदत केली पाहिजे। देवाची ताकद आहेच आपल्या पाठीशी। भागू इकडे, हे गडाबाई काय झालं? आपलं घर खरंच जाणार आहे का? अगं हे बघ, तुझा दादा आहे ना, तोपर्यंत कसलीच काळजी करायची नाही काय? अगं अगं तुझी शपथ घेतली मी, असं कसं घर जाऊन देईन मी? येडी, हे बघ, या घराचा लिलाव नाही होणार आणि आपण या घरातनं कुठंच जाणार नाही, कळलं? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट ना धनुला आणि तेजूला नाही कळली पाहिजे। उगाच आपल्यामुळे त्यांना टेन्शन नको। मान्य आहे मला सूर्या, पण आपण जर लवकरात लवकर यावर मार्ग काढला नाही ना, किंवा पैसे वेळेवर जमा केले नाही ना, तर तशी बातमी पोहोचणार आहे त्यांच्यापर्यंत। नाही, असं काय नाही होणार, त्यांना कळायच्या आधी ह्याच्यातनं काहीतरी मी मार्ग काढेन। झोप की ग, दमली ना तू एवढी। राजू,
काय झालं? मला लय भूक लागली ग. तर काय करू? निदान ना अजून 5-6 लाडू तरी असले पाहिजे होते बघ. धनु दीदी अशी कशी ग तू? अगं आपण काय आपल्या घरी आहे का आता? तरी बरं तुझं लग्न झालंय, नाहीतर आता घरी मी केलेले डिंकाचे लाडू कोणी चोरणारच नाही ना. राजू, इथं मला भूक लागली आणि तुला हसायला येते होय? गप्प बस. मला ना आत्ता कळतंय लग्नानंतर एका बाईच्या आयुष्यात किती बंधनं येतात ते. माझा दादा असताना व तर त्याने कधीच मला अशी उपाशी पोटी झोपू दिलं नसतं. मला आत्ता कळतंय मी जर आयुष्यात काही करून दाखवलं असतं ना तर मी माझ्या मर्जीप्रमाणे तरी जगू शकले असते, पण नाही. राजू, तू एक गोष्ट लक्षात ठेव, आधी तू स्वतःच्या पायावर उभं राहा आणि मगच लगीन करायचं, कळलं? हा ते ठीक आहे धनु दीदी, पण हे असं सगळं अचानक का बोलते तू? तुला नाही कळणार. लगीन झालं ना मग का कळेल तुला. पण तू लक्षात ठेव, आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं मगच लगीन करायचं. हो ग बाई, आधी मी स्वतःच्या पायावर उभी राहते आणि मग लग्न करते. बस आता झोप ना तू, झोप. राजू, मला जागेपणी स्वप्न पडायला लागलं वाटतं. मला लाडू का दिसतायत? धनु दीदी स्वप्न नाही, खरंच लाडू आहेत ते बघ. शमू, वहिनी, मला मगाशीच कळालं होतं तुला लाडू खायचं म्हणून गपचूप हे घेऊन आली. काळजी करू नकोस, कोणाला नाही कळालं. काय बाई पुरी आहेत, रातभर जागाय सवय वाटतं यासनी. म्हणा आमच्या बी झोपेचं खोबरं करतात, काय गप्पा मारतात. ए झोपा. आता त्या सूर्याचा सगळा माज उतरा. फिरू दे त्याला रस्त्यावर भीक मागत फिरू दे. मला माज दाखवत होता ना, आता त्याला त्याची खरी लायकी कळ. काय चाललंय? काय चाललंय हे? तुम्हाला अक्कल आली असं आम्हाला वाटलं होतं, पण परत तेच ये रे माझ्या मागल्या. आता काय केलं डॅडी? हा सगळं तर व्यवस्थित चाललंय की. माझी बायको पण घरी आली आणि आम्ही टाकलेला दुसरा डाव पण यशस्वी झाला. चिरंजीव आग इजले असं समजून लगेच त्यातला कोळसा उचलायचा नसतो, आपल्या हाताला चटका बसतो. कधी कळणार तुम्हाला? आणि आधी सोनबाई घरी आल्या म्हणजे सगळं झालं, या भ्रमातून तुम्ही बाहेर पडा. हा सोनबाई हळव्या आहेत. अजून काही दिवस जसं वागत होतात तसंच वागून त्यांना विश्वासात घ्या, नाही तर तो सूर्या कधी बी येईल आणि सोनबाईंना परत घेऊन जाईल आणि परत तुम्ही आमची आबरू येशीला टांगाल. म्हणजे अजून पण आम्ही तसंच वागतो. होय, आपलं काम काढून घ्यायचं असेल तर तसंच वागायचं. तुम्ही एक काम करा, स्वतःचं डोकं चालवू नका, आम्ही सांगतो ते करा. हे बघा, इथून पुढं काही दिवस सुनबाई जे जे मागतील ते द्यायचं, त्यांचं मन जापायचं. कळतंय का? वय झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.